वेगळी भूमिका घेण्याचा विषय काय? मागच्या 5-6 वर्षामध्ये आमदार तिकडे गेल्यानंतर ज्या सूड भावनेने काम करतायत, भाजप मी संपून टाकेन असे त्यांचं जे काही वक्तव्य होतं तशा पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे. अहो, मागच्या 5 वर्षामध्ये आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना किती भोगावं लागलं तुम्ही बघितलं. आमच्या कार्यकर्त्यांच्या जमिनींवरती आरक्षण टाकणे. आता मी त्याच्या नावात खोलात जात नाही, ते 4 वेळा मी माझं बोलून झालेलं. आमच्या कार्यकर्त्यांनी जर कुठे व्यवसाय केला असेल आणि त्या ठिकाणी शासकीय जमिनीतून जाणारा रस्ता असेल तर तो उखडणे. त्याच्यानंतर आमच्या कार्यकर्त्याचे कुठे टपरी असतील, तो जर व्यवसाय करत असेल तर त्याच्या टपऱ्या उचलून नेणे. आमच्या कार्यकर्त्यांच्या महसुलामध्ये म्हणजे तहसीलदार असतील किंवा प्रांत असतील यांच्याकडे जर समजा काही केसेस चालू असतील तर जाणीवपूर्वक त्याच्यात दबाव टाकून आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात निकाल द्यायला लावून. हा जो त्रास काही मागच्या 5-6 वर्षात झालेला आहे ना, त्याच्यामुळे निश्चितपणाने खतखत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनात आहे. एखाद्याच्या विचारात बदल होऊ शकतो, तो पार्टी बदलू शकतो. यापूर्वी झालाय ना, आदरणीय कृष्णराव बेगडे साहेबांनी भारतीय जनता पक्ष जनसंघ सोडून, भारतीय जनता पक्ष नव्हता, जनसंघ होता, जनसंघ सोडून ते काँग्रेसमध्ये गेली. ते काँग्रेसमधून आमदार झाले, पण म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता काटा काढलेला ऐकवत नाही. उलट बेगडे साहेबांनी अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अनेक शैक्षणिक संस्था चालवल्या. त्याचं उदाहरण आहे नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ आहे, इंद्रायणी विद्या मंदिर आहे. या संस्थांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बेगडे साहेबांनी काम केलं. याला म्हणतात सर्वांना बरोबर घेऊन तालुक्याचा विकास करणं. आज काय परिस्थिती आहे तालुक्यामध्ये? आज फक्त याला टोकर, त्याला टोकर, याला प्रॉब्लेम मध्ये आण. आज तर सगळ्या अशी मंडळी नेमलीत, या पोलीस स्टेशनचा हा काम बघेल, त्या तहसीलदाराचा हा काम बघेल आणि मग ती सगळी सेटलमेंट आणि ही सगळी कमिशन खोर मंडळी त्या ठिकाणी कोणी नेमलेली. मला आता लगेच या सगळ्या खोलात जायचं नाही, पण तुम्ही जो हा प्रश्न विचारलाय जर उद्या वेगळं लढण्याची वेळ आली तर निश्चितपणाने या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्या पुढे सविस्तरपणे मांडतो. आमचा लढा हा तसा वैचारिक राष्ट्रवादी काँग्रेसशीच होता, पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तर वरती जुळवून घेतले. पण आमदार शेळके यांची जी वागण्याची पद्धत आहे किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांना ट्रीट करण्याची जी पद्धत आहे तिच्यावरती आमचा आक्षेप आहे. आणि म्हणून त्यांची जे काम करण्याची पद्धत ती आम्हाला पटत नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यापासून लांब राहतोय. म्हणून ते निवडून आल्यानंतर महायुतीचं सरकार आहे, ते महायुतीचे घटक आहेत, म्हणून आम्ही देखील फार त्रासदायक भूमिका न घेता, प्रत्येक वेळेला त्यांच्या विरोधात भूमिका न घेता आम्ही सुद्धा शांत राहिलोच ना. आम्ही देखील, आम्हाला देखील वरिष्ठांकडून काही सूचना झाल्या असतील, त्यामुळे आम्ही देखील त्यांना सहकार्य किंवा त्यांच्यावरती विरोधात न जाणे हीच भूमिका ठेवली. पण तुम्ही काय करताय? आज तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या सरपंचांना दमदाटी करताय, तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दाबण्याचं काम करताय. आणि मग हे सगळं असं असेल आणि येणाऱ्या निवडणुका जर आम्हाला वेगळ्या लढायच्या असतील, असे संकेत जर असतील तर मग आम्हाला आमचं काम केलं पाहिजे. गौंजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक प्रलंबित आहे. आता त्याच्या संदर्भात काही कार्यकर्ते कलेक्टरकडे तक्रारी गेले, त्याच्यामुळे तिथल्या सरपंचाने ती काही लावलेली नाही निवडणूक. पण त्याला त्या सरपंचाला फोन करून धमकावलं, तुला लावायचं का नाही, तुला एवढा पाठीशी घातलाय, ही जी काही भाषा आहे ही आमदाराला शोभत नाही. आणि त्याच्यामुळं अशाच पद्धतीने तुम्हाला सांगतो, वेरगाव ग्रामपंचायत, वेरगावला एकविरा देवीचं मोठं ठाण आहे, सगळ्या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी लोक भाविक येत आहेत. आज त्या ठिकाणी सरपंच पदाचा विषय तसा पेंडिंग आहे. 7 सदस्य एका बाजूला आहेत, 2 सदस्य दुसऱ्या बाजूला आहेत. काय निर्णय झाला? गुप्त मतदान पद्धतीने मतदान त्या ठिकाणी घेतलं. कशा पेट्या बाहेर गेल्या, त्या पुन्हा आतमध्ये आल्या, वेगळं चित्र तयार झालं. 7 जण म्हणतात आम्ही एका बाजूला आहोत, 2 जण एका बाजूला आहेत. याच्या संदर्भात कलेक्टरकडे तक्रार चालू आहे. आज 4 महिने त्या ठिकाणी पालकमंत्र्यांचं वजन वापरून ती तार खालांबवायच्या, मग तिथं कामकाज. अहो 5-6 महिने झाले त्या वेरगावमध्ये भाविक येत आहेत, कचऱ्याचं ढीग लागलेत, तिथल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पगार नाहीत. हे आमदारांना दिसत नाही. वेरगाव ग्रामपंचायत तालुक्याच्या बाहेर हे असे जे काही जाणीवपूर्वक खेळ करण्याचा विषय चाललाय ना, त्याच्या मागचं मुख्य कारण मी नंतर तुम्हाला कधीतरी सांगेन. पण हे अशा पद्धतीचं कुटील राजकारण किंवा कुटील डाव जे चाललेत ना, हे आम्हाला आवडत नाही.